कोल्हापूर महापालिकेच्या प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी नुकताच पत्रकारांशी संवाद साधला. केशवराव भोसले नाट्यगृह, STP, शहरातील रस्ते, पंचगंगा नदी आणि इराणी खणीमध्ये होणारं गणेशमूर्ती विसर्जन आदी विषयांवरील प्रश्नांना त्यांनी उत्तरं दिली. परीख पुलाजवळील पादचारी पुलासाठी 1,20,00,000चा निधी मंजूर असून त्याची वर्क ऑर्डर देखील दिल्याचं त्यांनी सांगितलं. पुलांच्या बद्दल आता भरपूर लोकांची मागणी आहे की तिथे आपला शहरामधला एकदमच म्हणजे बिसी असलेले एक ठिकाण आहे, मुलं आहे आणि बाकीच्या पण सगळे 4 व्हीलर्स 2 व्हीलर्स वगैरे पण नेहमी जास्त प्रमाणात फुटफॉल असलेले एक ठिकाण आहे. तर तिथे जे परीख पुलाच्या दोन्ही बाजूच्या जो रोड आहे तिथे आपण कॉन्क्रिटीकरण करणार आहे ताकी एक परमनंट सोल्युशन होणार. आणि हे निधी आपण मागच्या वर्षाच्या NCAPमधून ऑलरेडी आपण ठेवलेले होते आणि त्याचा वर्क ऑर्डर होऊन आता कामाचा सुरुवात लाईन आऊट पण झालेले आहे आणि कामं तिथे लवकर सुरू होणार. तसेच FOB पण जे DPCमधून आम्हाला मंजूर झाले होते त्याच्यामध्ये पण आपला रेल्वे विभागाकडे कंटिन्युअस फॉलोअपमध्ये होते आणि आता त्यांनी फायनल त्याच्या अप्रुव्हल दिलेले आहे. एकच त्याच्यामध्ये त्यांनी अटी घातलेली आहे पण ते अटीच्या पण पूर्तता करून कामं सुरुवात करायला आदेश दिलेले आहे. केशवराव भोसले नाट्यगृहाचं काम युद्धपातळीवर सुरू आहे. शेजारी पार्किंग, स्वच्छतागृह, ब्लॅक बॉक्स आणि कलादालन अशा सुविधांनिशी उभारण्यात येणाऱ्या या नवीन इमारतीसाठी 19 कोटींचा प्रस्ताव शासनाकडे पाठवला आहे. नाट्यगृहाच्या विम्याच्या रक्कमेपैकी पहिल्या टप्प्यात 1.5 ते 2 कोटींचा हप्ता मिळणार आहे. त्याचा वापर नाट्यगृहाच्या कामासाठीच करण्यात येणार असल्याचं प्रशासकांनी स्पष्ट केलं. येत्या 8 ऑगस्टला नाट्यगृहात छोटा कार्यक्रम आयोजित करण्याचं नियोजन असल्याचं प्रशासक के मंजुलक्ष्मी यांनी सांगितलं.